बेसिक्स ऑफ QGIS या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या 5व्या दिवशी मी डॉक्टर सरदार पाटील आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। खरं तर आजच्या सत्रामध्ये डॉक्टर समीर बुटाला सर हे आपल्याला थेमॅटिक मॅपिंग आणि मॅप लेआउट याच्यावर प्रेझेंटेशन देणार होते, पण काही कारणास्तव त्यांना उपस्थित राहणं शक्य होत नाही आणि म्हणून आजचा सेशन मीच या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेट करणार आहे। यामध्ये थेमॅटिक मॅपिंग कसं केलं जातं आणि त्यानंतर मॅप लेआउट कसा करायचा याच्याबाबत आपण सखोल मांडणी करणार आहोत। मोस्टली आपण संशोधनामध्ये जे बेसिक मॅप प्रिपेअर केले जातात त्याच्या बाबतीत आपण लक्षात ठेवायचं आहे की थेमॅटिक मॅपिंग हा एक की कंपोनंट आहे। विशेषतः जे सोशो इकॉनॉमिक डेटावर किंवा सेकंडरी डेटावर आधारित आपल्याला मॅपिंग करायचं असतं, तर यामध्ये थेमॅटिक मॅपिंग हा घटक सर्वात महत्त्वाचा असा असलेला दिसून येतो। तर आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी आपल्याला थेमॅटिक मॅपिंग आणि मॅप लेआउट या विषयावर डेमॉन्स्ट्रेट करणार आहे। आपल्या जर काही मध्येच अडचणी असतील किंवा मध्येच आपल्या मनामध्ये काही प्रश्न आले तर हे प्रश्न आपण आवर्जून विचारावेत, जेणेकरून चर्चात्मक पद्धतीने तुम्हाला अधिक शिकता येईल। थेमॅटिक मॅपिंगला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा धावता आढावा घेतो। पहिल्या दिवशी आपण प्रॅक्टिकलचा विचार करता अंडरस्टँडिंग QGIS याच्यावर डेमॉन्स्ट्रेट केलेलं होतं आणि QGISचे असणारे हे वेगवेगळे टॅब, त्यामध्ये असणारे सब टॅब आणि त्यामध्ये असणाऱ्या डेटा प्रोसेसिंग फॅसिलिटीज हे आपण एक्सप्लोर केलेलं होतं। त्यानंतर डॉक्टर बुटाला सरांनी प्लगिन्सवर आपल्याला डेमॉन्स्ट्रेट केलं आणि मी यापूर्वीच आपल्याला सांगितलेलं आहे की प्लगिन्स आर द हार्ट ऑफ QGIS किंवा प्लगिन इज अ हार्ट ऑफ QGIS। प्लगिनला QGISचं हृदय म्हणून ओळखलं जातं, कारण तुम्हाला जे काही ॲनालिसिस करायचं आहे हे ॲनालिसिस करण्यासाठी प्लगिनचा उपयोग होत असतो। त्यानंतरच्या सत्रामध्ये आपल्याला जिओ रेफरन्सिंग शिकवलं आणि हे जे काही रिसेंट व्हर्जन आहेत त्याच्यामध्ये लेअरमध्ये हा जिओ रेफरन्सर आहे आणि या जिओ रेफरन्सरचा उपयोग आपल्याला जे काही डिजिटल फॉर्मॅटमध्ये नकाशे असतील, जे ज्यांना लॅटिट्यूडनल आणि लॉन्जिट्यूडनल एक्सटेन्शन नाही आहे, किंवा एखादा ॲनालॉग नकाशा आहे जो स्कॅन करून आपल्याला लॅटिट्यूडनल आणि लॉन्जिट्यूडनल इन्फॉर्मेशन त्याला देणं गरजेचं आहे, तर अशा वेळी या जिओ रेफरन्सिंगचा उपयोग केला जातो। याला भूसंदर्भीकरण असं मराठीत म्हणतात आणि भूसंदर्भीकरण ही पहिली महत्त्वाची पायरी आहे। त्यानंतर नंतरच्या सत्रात मी ओपन डेटा सोर्सवर, विशेषतः स्पॅशियल डेटावर डेमॉन्स्ट्रेट केलेलं होतं। खरं तर त्याच्या वेगवेगळ्या साईट्स आहेत, मी सगळ्या साईट्स एक्सप्लोर केलेल्या नाहीत, कारण ग्लोविस आहे, त्यानंतर आपल्याला नासाच्या काही सॅटेलाइट्स आहेत, USGS सॅटेलाइट डेटा मिळतो, तर मी सॅटेलाइट डेटाच्या अनुषंगाने तुम्हाला अजिबात त्याच्यामध्ये डेमो दिलेला नाही। जर आपल्यापैकी कुणाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्याचे रेकॉर्डेड सेशन मी गुगल क्लासरूममध्ये आपल्याला शेअर करेन। फक्त मी स्पॅशियल डेटा यामध्ये ज्या सेफ फाईल्स आहेत या सेफ फाईल्स कोणत्या साईटवरून डाउनलोड करायच्या याच्याविषयी मी आपल्याला डेमॉन्स्ट्रेट केलेलं होतं। नंतर कालच्या सत्रामध्ये सूरज जोशी यांनी क्रिएट लेअरवर भर दिला आणि या क्रिएट लेअरमध्ये पण त्यांनी हे वेगवेगळे लेअर आहेत, खरं तर जिओ पॅकेज लेअर आहे, न्यू सेफ फाईल लेअर आहे, स्पॅशियल लाईट लेअर आहे, टेम्पररी स्क्रॅच लेअर, मेश लेअर, GPX लेअर, व्हर्च्युअल लेअर असे हे वेगवेगळे आहेत, पण त्यापैकी फक्त सेफ फाईल या लेअरवर त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलेलं होतं। त्याच्यानंतर त्यांनी डिजिटायझेशनवर डेमॉन्स्ट्रेट केलं आणि त्यानंतर त्यांनी टोपोलॉजी चेकिंगवर डेमॉन्स्ट्रेट केलेलं होतं। तर या प्रकारे हा पहिल्या दिवसापासून आजपर्यंतचा प्रवास आहे। आणखी एक महत्त्वाचा भाग राहिला तो म्हणजे पहिल्या दिवशी मीच स्वतः आपल्याला GISची कन्सेप्ट, त्याच्यानंतर संकल्पना, घटक आणि उपयोग याच्यावर डेमॉन्स्ट्रेट केलेलं होतं। आज आपल्याला जी मांडणी करायची आहे ही थेमॅटिक मॅपिंग
आणि त्याच्यानंतर लेआउट हा घटक खूप महत्त्वाचा असा असलेला दिसून येतो. तर त्याच्यासाठी मी ही सेफ फाईल घेतलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्याची सेफ फाईल माझ्याकडे ओपन केलेली आहे. तुम्हाला माहिती असेल की एखाद्या लेयरची सेफ फाईल कशी ओपन करायची. त्याच्यासाठी लेयरला जायचं आणि ॲड लेयर म्हणून ऑप्शन आहे आणि या ॲड लेयरला गेल्यानंतर ॲड व्हेक्टर लेयरला जायचं आणि आपल्या फाईलचा जो पाथ असेल तर या पाथच्या अनुषंगाने आपली सेफ फाईल सिलेक्ट करायची आणि त्या सेफ फाईलला ओपन करायचं. ॲड केल्यानंतर ऑटोमॅटिकली पहा की या ठिकाणी ही फाईल ॲड झालेली आहे. सेम फाईल मी पुन्हा या ठिकाणी ॲड केलेली आहे. खालची फाईल जी आहे ती मी डिसेबल करून ठेवतो. आता आपल्याला पहिला भाग जो पाहायचा आहे तो म्हणजे थेमॅटिक मॅपिंग. आता थेमॅटिक मॅपिंगच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. यामध्ये कोरोप्लेट मेथड वापरली जाते, आयसोप्लेट आहे, रंग पद्धती वापरली जाते, त्यानंतर डॉट मेथड आहे. अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्यापैकी आज थोडक्यात आपण कोरोप्लेट किंवा रंग पद्धती जी आहे तर त्याची मांडणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. यासाठी माझ्यासमोर रत्नागिरी जिल्ह्याची सेफ फाईल आहे आणि या रत्नागिरी जिल्ह्याच्या सेफ फाईलमध्ये मी संपूर्ण ॲट्रिब्यूट डेटा अटॅच केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा सेन्ससचा डेटा आहे. तर नंबर ऑफ हाऊसहोल्ड्स, तुमच्यापैकी ज्यांनी सेन्ससची इन्फॉर्मेशन एक्सेल शीट पाहिली असेल त्यांच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर पहा की टोटल पॉप्युलेशन, टोटल मेल, टोटल फिमेल, पॉप्युलेशन 0 to 6, मेल 0 to 6, फिमेल 0 to 6, पॉप्युलेशन SC, मेल SC, फिमेल SC, पॉप्युलेशन ST, मेल ST, फिमेल ST. या प्रकारे जो संपूर्ण डेटा आपल्याला सेन्ससमधून मिळतो हा संपूर्ण डेटा मी या ठिकाणी अटॅच करून घेतलेला आहे. आता हा डेटा एक्सेलमधून कसा अटॅच करायचा तर त्याच्यावर उद्या सेशन आहे. पण तत्पूर्वी मला काही गोष्ट मला या ठिकाणी दाखवायला आवडेल की त्यासाठी हा ॲट्रिब्यूट टेबल ओपन करायचा आहे. ॲट्रिब्यूट टेबल कसा ओपन करायचा तर आपल्या सेफ फाईलला राईट क्लिक करायचं आणि खाली ओपन ॲट्रिब्यूट टेबल असा एक ऑप्शन येतो. या ऑप्शनला गेल्यानंतर हा टॉगल एडिटिंगचा एक सिम्बॉल आहे पहा, तर या सिम्बॉलला तुम्ही क्लिक करायचं आहे किंवा त्याच्यासाठी काही एक शॉर्टकट देखील आहे पहा, कंट्रोल ई दाबलं की एडिटिंग चालू होतं. आता मी या ठिकाणी हे एडिटिंग चालू केलेलं आहे. आता हे एडिटिंग चालू केल्यानंतर इथं हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत पहा. हा पहिला ऑप्शन आहे टॉगल मल्टी एडिट मोड आहे, त्याच्यानंतर सेव्ह आहे, रिफ्रेश आहे, त्यानंतर पहा की ॲड फीचर, डिलीट, कट, पेस्ट, त्याच्या पेस्ट फीचर आहे, हे सिलेक्ट फीचर युजिंग अन एक्सप्रेशन आहे, त्यानंतर सिलेक्ट ऑल, इन्व्हर्ट सिलेक्शन आहे, डिसिलेक्ट ऑल, त्याच्यानंतर सिलेक्ट फिल्टर करता येतात आपल्याला, मूव सिलेक्शन टू टॉप हेही करता येतं, पॅन मॅप आहे, झूम मॅप आहे, न्यू फील्ड हा घटक खूप महत्त्वाचा आहे. मी समजा आता तुमच्याकडे जर एखाद्या जिल्ह्याची सेफ फाईल असेल, उदाहरणार्थ आपण सांगलीचंच उदाहरण पुन्हा घेऊ आणि या सांगलीचा काही डेटा तुमच्याकडे आहे की जो सेन्ससच्या माध्यमातून नाही आहे किंवा अन्य कोणत्या रेडीमेड सोर्समधून नाही, तुम्ही तो कंपाईल केला आहे आणि तुम्हाला मॅन्युअली एंट्री करायची आहे, तर त्यावेळी मी या ठिकाणी एक फील्ड ॲड करेन. आता ही फील्ड काय असेल, कदाचित मला आणखी काही एक वुमेन सरपंच म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये महिला सरपंच किती आहेत याची आकडेवारी टाकायची आहे. तर मी त्याच्यासाठी काय करेल तर या नेमला जाऊन इथे नंबर अंडरस्कोर ऑफ अंडरस्कोर वुमेन अंडरस्कोर सरपंच हे असं नाव दिलं. आता त्याचे कॅरेक्टर ठरलेले आहेत, साधारणतः 8 ते 10 कॅरेक्टर आहेत आणि त्या रेंजमध्येच त्याने घेतलेलं आहे. मग मी असं करेल की नंबर ऑफ WS म्हणजे वुमेन सरपंच. आता मला इथं नंबर टाकायचा आहे. याचे 2 प्रकार आहेत, एक इंटिजर आहे, त्याच्यानंतर डेसिमल नंबर आहे, टेक्स्ट आहे, डेट आहे. हा डेसिमल नंबर असणार नाही कारण सरपंच 3.5 होणार नाहीत. सरपंच एकतर 3 असतील किंवा 4 असतील. त्याच्यामुळे इंटिजर 32 बिट घेतलं तरी या ठिकाणी चालू शकतं. त्याची लेंथ किती आहे तर 8 कॅरेक्टर काही गरज नाही आपल्याला, 8 असतील तरी ओके आहे आणि मी हे तो ओके केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की शेवटी या ठिकाणी ही आकडेवारी जी आहे
ही आकडेवारी गेलेली आहे. आणि मला आता या ठिकाणी काही हायपोथेटिकल मी आकडेवारी टाकतो. 100, 120, 90, 80, 70, 97, 112, 89, 69 ही आकडेवारी मी टाकली. आता पहा की मी या ठिकाणी एक ॲट्रिब्यूट ॲड करण्यासाठी फील्ड ॲड केलेली आहे मॅन्युअली. आणि आता मला हे सेव्ह एडिट्स करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी हे सेव्ह एडिट केलं आणि त्याच्यानंतर स्टॉप एडिटिंग आपल्याला करता येतं. म्हणून मी पुन्हा टॉगल एडिटिंगचं बटन दाबलं. आता या ठिकाणचं जे एडिटिंग आहे हे एडिटिंग या ठिकाणी थांबलेलं आहे. आता मला याचा थीमॅटिक मॅप क्रिएट करायचा आहे. याच्यासाठी मी रत्नागिरीच्या सेफ फाईलला राईट क्लिक केलं आणि प्रॉपर्टीजला गेलो. ArcGIS मध्ये देखील हाच ऑप्शन आहे. आणि या सिम्बॉलॉजीला गेल्यानंतर इथं वेगवेगळे ऑप्शन आहेत. एक सिंगल सिम्बॉल आहे, दुसरं कॅटेगराइज हा प्रकार आहे, तिसरा ग्रॅज्युएटेड हा एक प्रकार आहे, रूल बेस्ड, मर्ज्ड फीचर्स, इन्व्हर्टेड पॉलिगॉन्स, 25D वगैरे, एम्बेडेड सिम्बॉल्स वगैरे, ग्रास एडिट असे वेगवेगळे आहेत. आता आपल्याला थीमॅटिक मॅपिंग हे मोस्टली ग्रॅज्युएटेड मधून करता येतं. आता याच्यासाठी मला व्हॅल्यू निवडायची आहे. मला कशाचं थीमॅटिक मॅपिंग करायचं आहे, तर माझ्याकडे पहा की हे एवढे वेगळे ऑप्शन्स दिसत आहेत. नंबर ऑफ हाऊसहोल्ड्स आहेत, टोटल पॉप्युलेशन आहे, त्याच्यानंतर पहा टोटल मेल, टोटल फिमेल, संपूर्ण आकडेवारी माझ्याकडे आहे. मी नंबर ऑफ वुमेन सरपंचची आकडेवारी या ठिकाणी थीमॅटिक मॅपिंगसाठी घेतो. एक सॅम्पल म्हणून हा कलर रॅम्प आहे, त्याला इन्व्हर्ट हा देखील एक प्रकार असतो. रॅन्डम कलर आपल्याला घेता येतात. मी त्याचे क्लासेस या ठिकाणी पास केलेले आहेत. आणि आता दुसरं एक पहा की ज्यांनी जिओ स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस अभ्यासलेला असेल, जनरली आपण मुलांना सांगतो की जे भाग करायचे ते तुझ्या इच्छेने कर, असं नसतं जनरली. खरं तर त्याच्यामागे काही स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन्स असतात ते भाग करण्यामागे देखील. तर याच्यामध्ये इक्वल काउंट हा एक प्रकार आहे. दुसरा असतो इक्वल इंटरवल, जो आपण नेहमी वापरतो. या ठिकाणी पहा हे इक्वल इंटरवल आलेला आहे. दुसरं फिक्स्ड इंटरवल हा देखील एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये क्लासेस वाढू शकतात. त्याच्यानंतर लॉगॅरिथमिक स्केल, त्याच्यानुसार देखील आपल्याला क्लासेस पाडता येतात. आणि या ठिकाणी त्याचे नंबर ऑफ क्लासेस आपण लिमिट करू शकतो. 4 केले तर लॉगॅरिथमिक स्केलनुसार त्याच्यामध्ये बदल होत जातो. आता हे वेगवेगळे कोणती टेक्निक तुम्ही वापरायची हे कशावर अवलंबून आहे, तर तुमच्याकडे असणारा जो डेटा आहे या डेटामध्ये किती व्हेरिएशन आहे हे तुम्हाला विचारात घ्यायचं आहे. आणि या डेटामध्ये असणाऱ्या व्हेरिएशननुसार तुम्हाला या ठिकाणची टेक्निक निवडायची आहे. नॅचरल ब्रेक्स आहेत, त्यानंतर प्रिटी ब्रेक्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन, काही ठिकाणी क्वार्टाईल डेव्हिएशन हे देखील असतं. आता मी या ठिकाणी नेहमीची पद्धत म्हणून इक्वल इंटरवलला जातो. या ठिकाणी मी क्लासेस 4 केलेले आहेत. मला वाटते 4 क्लासेस पुरेसे आहेत, किंवा आता मी 3 करतो, कारण माझ्याकडे जो जिल्हा आहे त्यात सगळे मिळून 9 तालुके आहेत. मग सगळे मिळून 9 तालुके असताना 3 किंवा 4 गट पुरेसे आहेत. 9 तालुक्यात 6 गट पाडण्यात काही अर्थ नाही आहे. आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की थीमॅटिक मॅपिंग करत असताना त्याचे क्लासेस किती असावेत. म्हणजे अगदी 10-12 क्लासेस पाडलेत तर हे इंटरप्रिटेशनसाठी कधीही चांगलं असत नाही. क्लासेस किती असावेत, तर किमान 3 असावेत आणि कमाल 6-7 असावेत. 6-7च्या पुढे वर्ग फार जाऊ नयेत. ते जे क्लासेस आपण पाडतोय ते त्याच्या पुढे जाऊ नयेत. आणि 3च्या खाली म्हणजे नुसतेच 2 गट पाडलेत तर याला काही थीमॅटिक मॅपिंग आपण म्हणू शकत नाही. याला क्लासिफाय म्हटलं, अप्लाय करायचं आहे आणि ओके करा. पहा हा नकाशा तयार होऊन तुमच्या समोर आलेला आहे. आता मला सांगा किती वेळ लागतो. याच्यापासून पाहिजे ते नकाशे तुम्ही पट 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 बनवू शकता. तुमचा लोकसंख्येचा नकाशा असेल, आणखी कशाचा असेल. आता खाली एक नकाशा आहे, हा मी इथे तात्पुरता या ठिकाणी डिसेबल करतो. खाली दुसरी माझ्याकडे सेफ फाईल आहे,
त्याला मी आणखी काहीतरी वेगळी प्रॉपर्टी घेतो जस्ट तुमच्या माहितीसाठी. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी मी काय केलं हे कळेल. ग्रॅज्युएटेडला गेलो आणि मी त्या ठिकाणी व्हॅल्यू निवडतोय टोटल पॉप्युलेशन. यस. नंबर ऑफ क्लासेस मी 5 घेतलेत. इक्वल इंटरवल घेतो. ओके. क्लासिफाय झालेले आहेत. अप्लाय. ओके. हा गट वेगळा आहे पहा. हा पॉप्युलेशनचा नकाशा आहे आणि वरचा जो आहे हा हायपोथेटिकल नकाशा आहे की ज्यामध्ये कुठल्या तालुक्यात किती महिला सरपंच आहेत हे मी अंदाजे टाकलं आणि त्याच्या आधारे मी हे मॅपिंग केलेलं आहे. आता यात आणखी काही महत्त्वाच्या बाबी मी तुम्हाला सांगणार आहे. जे जनरली थेमॅटिक मॅपिंग शिकवलं की झालं असं होत नाही. त्याला वेगवेगळे बारकावे असतात. आता ही लिजंड आहे. या लिजंडमध्ये काय बदल करायचा असेल तर तो देखील या ठिकाणी करता येतो. आता हे पहा की समजा हे या व्हॅल्यूज आहेत. पण तुम्हाला असं वाटतंय की ही लोकसंख्या जी आहे समजा ही डेन्सिटीची आकडेवारी असती. ही डेन्सिटीची नाही आहे. पण आपण असं टेम्पररी गृहीत धरू की ही लोकसंख्येच्या घनतेची आकडेवारी आहे. मग मी याला पहिल्याला टायटल टाकेल व्हेरी लो डेन्सिटी. व्हेरी लो डेन्सिटी. त्याच्यानंतर त्याच्या खाली आला लो डेन्सिटी. त्यानंतर मॉडरेट डेन्सिटी. त्यानंतर असेल हाय डेन्सिटी आणि त्यानंतर असणार आहे व्हेरी हाय डेन्सिटी. खाली अप्लाय करायचं. ओके करा. पहा की या ठिकाणी इंडेक्समध्ये आलेलं आहे व्हेरी लो डेन्सिटी, मॉडरेट डेन्सिटी, हाय डेन्सिटी, व्हेरी हाय डेन्सिटी. ओके. आता याच नकाशाला जर आपल्याला वेगळ्या सिम्बॉलॉजीमध्ये म्हणजे तुम्हाला कलर मॅप नको आहे तर त्या पद्धतीने जर काही बदल करायचा असेल तर तो देखील करता येतो. त्यासाठी तुम्ही कर्सरकडे माझ्या लक्ष द्या. मी या ठिकाणी व्हेरी हायलाइटचं डबल क्लिक केलं व्हेरी लोला आणि हा व्हेरी लो काय असणार आहे. यस मी हा घेतो. म्हणजे ज्याला आपण ब्लॅक अँड व्हाईट नकाशा म्हणतो की पूर्वी त्या ठिकाणी कलर होता. आता त्याचा हा ब्लॅक अँड व्हाईट झाला. मी त्याच्या खालच्या लोला वेगळा सिम्बॉल दिला. ह्या हॅश बॅक लाईन्स आहेत. ओके केलं. त्यानंतर हा दुसरा एक लाईनचा प्रकार. या प्रकारे आपल्याला कस्टमाइज देखील करता येतं. व्हेरी हायला जातोय आपण. हा सिलेक्ट केला. शेवटी सिंपल फिल. याला आपल्याला कलर घ्यायचा एकदम डार्क कलर आपण घेतोय. यस हा घेतला. ओके. म्हणजे जो कलर नकाशा होता तो मला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये देखील कन्वर्ट करणं हे सहजासहजी शक्य असलेलं दिसून येतं. आता या नकाशावर मला आणखी एक ॲड करायचं. या नकाशावर मला पाय चार्ट पाहिजे. तर मी पुन्हा प्रॉपर्टीजला जाईन. ओके. डायग्राम्समध्ये मला पाय चार्ट पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी मी काही या ठिकाणी ॲड करतो. मी टोटल पॉप्युलेशन घेतलेली होती. आता टोटल मेल आणि टोटल फिमेल हे घेतलं. अप्लाय. ओके. आता ही जी सिम्बॉलॉजी आलेली आहे ती सिम्बॉलॉजी आपल्याला व्हेरिएशन दाखवत नाही आहे. तेही इथं जाऊन तुम्ही करू शकता. म्हणजे त्याचा कलर पाहिजे असेल तर कलर तुम्ही वेगळा सिलेक्ट करू शकता किंवा तुम्हाला तिथंही ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे असेल म्हणजे एकाच नकाशावर पहा की या पद्धतीने व्हेरिएशन जे आहे हे व्हेरिएशन म्हणजेच मल्टी मॅपिंग ज्याला आपण म्हणतो ते करता येतात. आता आपल्याला या ठिकाणी लेआउटला जायचं आहे. यासाठी तुम्ही प्रोजेक्टला जा आणि या ठिकाणी वेगळे ऑप्शन्स आहेत पहा. एक न्यू प्रिंट लेआउट म्हणून आहे आणि दुसरं लेआउट म्हणून आहे. आता या नकाशामध्ये पूर्वीचा माझा एक लेआउट आहे त्यामुळे तो पॉप्युलेशन या नावाने दाखवतो. मी न्यू प्रिंट लेआउटला जातो. यस. आता याला नाव द्यायचं आहे. अनेक जण असं सांगतात की द्या काहीही, असं चालत नाही.
नाव आपण असं द्यायचं की आपल्याला तो नकाशा ओळखता आला पाहिजे. आता हा जो नकाशा आहे तो कोरोप्लेट मी असं त्याला टायटल देतो, कारण माझ्याकडे ऑलरेडी मी पॉप्युलेशन. आता हा माझा मॅप लेआउट आलेला आहे, ज्या ठिकाणी मला पुढचं सगळं मॅपिंगचं काम करायचं आहे. अनेक वेळेला असं दिसतं की सर तुम्ही काम करताना तुम्ही सगळं एवढं पटापट बदललं, पण आमच्याकडे ते बदलतच नाही आहे. त्याचं कारण काय आहे? आपल्याला हे आयटम दिसत नाहीत. आता पहा की आता आयटम प्रॉपर्टीज दिसत नाहीत आणि इकडं तर हा जो मॅप लेआउटचा भाग आहे त्याच्यावर आपण आधी क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला या प्रॉपर्टीज दिसतात. तुम्ही बाजूला क्लिक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी आलेल्या प्रॉपर्टीज निघून गेलेल्या आहेत. म्हणून मी या ठिकाणी क्लिक केलं. ओके. त्यानंतर ओरिएंटेशन पोर्ट्रेट करायचं आहे, कारण माझा नकाशा रत्नागिरी जिल्हा जो आहे तो उभा आहे. मग तो जिल्हा जर उभा असेल तर माझा नकाशा आडवा असून चालणार नाही. सांगली जिल्ह्यावर एखाद्याला काम करायचं असेल तर पेज लेआउट आडवाच पाहिजे. म्हणजेच तुमच्या जिल्ह्याचा शेप कसा आहे, त्याची साईज किती आहे, याचं पूर्वज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे. ओके. तर आता या ठिकाणी मी माझा नकाशा जो आहे तो उभा करून घेतलेला आहे. आता मला या ठिकाणी एक एक ॲड करायचं. तत्पूर्वी इथले देखील काही आयटम आहेत ते समजून घ्या. हे लेआउट म्हणजे जिथं आपण आलोय ते त्याला सेव्ह प्रोजेक्ट आहे, न्यू लेआउट आहे, डुप्लिकेट लेआउट वगैरे. म्हणजेच एकाच ह्याच्यातून तुम्ही डुप्लिकेट लेआउट क्रिएट करू शकता. आणि त्याचा फायदा कशासाठी आहे, तर याचा फायदा कशासाठी आहे, तर समजा आता मी माझ्याकडे एक 2-3 नकाशे बनवलेले आहेत. तर या प्रकारे नंतरचा जर आपल्याला वेळ वाचवायचा असेल, म्हणजे आता रत्नागिरी जिल्ह्याच्या माझ्याकडे ॲट्रिब्यूट किती आहेत? जवळपास 40 ॲट्रिब्यूट आहेत. मग 40 नकाशांना प्रत्येक वेळी लेआउट करत बसण्यात कोणताही अर्थ नसतो आणि त्यात आपण आपलं टाईम किलिंग करतोय. त्याच्यापेक्षा डुप्लिकेट लेआउट क्रिएट केला तर त्याचा फायदा असा आहे की पुढचा प्रत्येक नकाशा हा 2-2 मिनिटामध्ये तयार होतो. पहिल्या नकाशालाच तुमचे 15-20 मिनिटं, अर्धा तास लागू शकतो. पुढचे नकाशे जे आहेत हे अगदी 2-2 मिनिटात तयार होतात. म्हणजे आपण स्मार्ट वर्क देखील शिकलं पाहिजे. त्यानंतर डिलीट लेआउट म्हणजे मी याला क्लिक केलं तर हा लेआउट डिलीट होऊन जाईल. लेआउट मॅनेजर आहे लेआउट्स. आता या ठिकाणी 2 दिसतायत पहा मला. कोरोप्लेट विथ पाय चार्ट जो आत्ताचा आहे तो. आणि मी पॉप्युलेशनला क्लिक केलं तर माझा पूर्वीचा लेआउट जो आहे तो या ठिकाणी ओपन होईल. लेआउट प्रॉपर्टीज, रिनेम लेआउट वगैरे हे ऑप्शन्स आहेत. मी आता याच्यावर भर देत बसत नाही. तुम्ही काय करा, तुम्ही हे सगळे ऑप्शन्स जे आहेत या प्रत्येकाला क्लिक करून बघायचं. त्याचा फायदा काय आहे, त्याचा तोटा काय आहे. आता हे ॲड आयटम आहे, हे ॲड मॅप आहे, ॲड 3D मॅप आहे. आता हेच ऑप्शन इकडंच दिलेले आहेत आपल्याला. हा जो आपला साईड मेनू आहे त्या ठिकाणी हे सगळं आहे. हा हँड पॅन आहे, पॅन लेआउट, झूम आहे. त्याच्यानंतर हा एक खालचं सिलेक्ट मूव्ह आयटम आहे, मूव्ह आयटम कंटेंट आहे. त्याच्यानंतर एडिट नोट्स आहे, ॲड मॅप. हा ॲड मॅप आपल्याला इकडून ॲड आयटममधून दिलेला होता, तोच मला इथे मिळतोय. त्याच्यानंतर ॲड 3D मॅप तो मला इकडेही दिलेला आहे. तर हे फक्त तुम्ही थोडंसं सर्फिंग करा आणि इट इज अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. तुम्ही किती वेळासाठी प्रॅक्टिस करता त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आता माझं पहिलं काम आहे, मला या ठिकाणी नकाशा ॲड करायचा. ॲड मॅप या ठिकाणी गेलो. मला हे जे पेज आहे, पेजच्या आजूबाजूला जागा शिल्लक राहील अशा पद्धतीने तो मॅपचा लेआउट आखून घ्यायचा. पहा या ठिकाणी नकाशा आलेला आहे. अनेक कार्टोग्राफर असे असतात, आता हा नकाशा ॲज इट इज टाकून देतील. आपण जिओग्राफर आहोत, आपल्याला कार्टोग्राफीचं ज्ञान आहे असं मी गृहीत धरतो. आता हा माझा नकाशा तो त्या पेजला सुटेबल झाला पाहिजे आणि पेजला सुटेबल व्हायचा असेल तर मला काय केलं पाहिजे, तर हा नकाशा प्रॉपरली त्या पेजला सुटेबल होईल असा, तर हे बघायचं आहे मला. त्याच्यासाठी मी काय करणार, तर या नकाशावर क्लिक करा. या ठिकाणी त्याचं प्रमाण पहा, स्केल किती दिलेलं आहे, 15,53,024 आहे. या 15 लाखाचं मी आधी 10 लाख करून बघतो. येस, नाही.
10 लाख प्रमाण पण जास्त आहे, त्याच्यापेक्षाही प्रमाण मला वाढवायला पाहिजे. मग प्रमाण वाढवायचं म्हणजे 8 लाख करून बघितलं. वाढवणे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हायर स्केल, लोअर स्केल नाही आहे. आणि आपण सगळे जॉग्राफर आहोत, आपल्याला माहिती आहे की हायर स्केल म्हणजे काय आणि लोअर स्केल म्हणजे काय. एकास 10 लाख हे लोअर स्केल असतं, एकास 1 लाख हे हायर स्केल असतं. एकास 5 लाख इथं नाही चालत, कारण तो नकाशा खूपच मोठा होतोय. त्याच्यापेक्षा 6 लाख टाकून बघतो, येस इट इज ॲक्सेप्टेबल. आता हा एकास 6 लाख मी प्रमाण टाकलेलं आहे आणि माझा नकाशा जो आहे तो व्यवस्थित फिट झालेला आहे. आता हा नकाशा मला आजूबाजूला सरकून घ्यायचा असेल तर या ठिकाणी ऑप्शन आहे पहा, मूव्ह कंटेंट म्हणून. हे पहा, आपली फ्रेम न हलवता नकाशा आपल्याला ज्या बाजूला सरकवायचा आहे त्या बाजूला आपण सरकवून घेऊ शकतो. आणि याच्यासाठी ऑप्शन कोणता वापरायचा आहे, तर हा मूव्ह ॲटम कंटेंट. आणि वरचा जो आहे तो मूव्ह ॲटम म्हणजे हे अख्खी फ्रेमच हलते. मला फ्रेम नाही हलवायचा आहे, फ्रेममधला फक्त नकाशा हलवायचा आहे. जर याला मी लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड्स टाकले असते तर तुमच्या लक्षात आलं असतं की माझा हा नकाशा हलला की ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी त्याचे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आहेत हे देखील बदलले असते. ओके, आता नकाशाचं पहिलं काम झालं, म्हणजे नकाशा प्रॉपरली पेजला सूट झालेला आहे. आता दुसरं असतं की नकाशाला मला टायटल टाकायचं, ॲड लेबल. आता आपण जॉग्राफर आहोत, त्याच्यामुळे टायटलच्या बाबतीत आपण सतर्क राहिलं पाहिजे. हे मी क्लिक केल्यावर ते रेफरन्स पॉईंट विचारतंय, तर हे सेंटरला गेलं पाहिजे. क्लिक ओके. आता हे भलं मोठा टायटल आलेला आहे. आता तो मला आधी लहान करून घ्यावा लागेल. यस, त्याची पोझिशन मी आधी फिक्स करतो. आता हे याच्यावर क्लिक केल्यानंतर अनेक वेळेला असं वाटतं की मी इथं डबल क्लिक करतोय तरी माझं टाईप का होत नाही. तर हे इथं कधीच टाईप होत नसतं, तर हे टाईप इकडे खाली होतं. आता मग एक जॉग्राफर म्हणून माझा टायटल कसा असेल, तर पहिला टायटल असेल रिजनचा, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट. दुसरा सब टायटल आहे स्पॅशियल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन. आणि त्याच्याखाली मला अपेक्षित आहे 2011, कारण हा 2011चा सेन्सस आहे. आता याच्यात मला आणखी काही बदल करायचे आहेत. मला याचा फॉन्ट बदलायचा आहे. तर या फॉन्टवर क्लिक करा आणि या फॉन्टवर क्लिक केल्यानंतर पहा की याचा फॉन्ट साईज वगैरे हे सगळं बदलता येतं. मला इथं टाइम्स न्यू रोमन पाहिजे असेल तर तो घेता येतो, किंवा बाकीचे काही असतील. यस, टाइम्स न्यू रोमन आला. त्याच्यानंतर रेग्युलर पाहिजे, ठीक आहे, बोल्ड नको आहे मला. फॉन्ट साईज मला 13 पाहिजे, 14 पाहिजे, ठीक आहे, मी 14 केलेली आहे. ओके, कलर ठीक आहे, बाकीचं ॲज इट इज. त्याच्यानंतर मी या लेबल फॉन्टला क्लिक केलं की मी मागे जातो. हॉरिझॉन्टल अलाइनमेंट सेंटरला पाहिजे आहे, व्हर्टिकल अलाइनमेंट मिडलला पाहिजे. हा टायटल माझा त्या ठिकाणी प्रॉपरली आलेला आहे. क्लिक ओके. आता इकडे जाऊन बघू, हा टायटल थोडासा बाजूला गेला आहे, नकाशाच्या मानाने लहान वाटतोय. पुन्हा मी त्याच्यावर क्लिक केलं, म्हणजे आपण हे पाहायचं आहे. खरं तर आपण जॉग्राफर असल्यामुळे आपल्याला हे कळलं पाहिजे की साधारणतः टायटल कसे द्यावेत याच्याविषयी काही संकेत आहेत. मला वाटते कदाचित माझं एखादं लेक्चर त्याच्यावरही देखील असेल, कारण मी गुजरात येथील एका टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्यावर व्याख्यान दिलेलं होतं. तर हे टायटल मी थोडंसं असं सरकून घेतो. हे इकडं आलं म्हणून हे इथं नकाशावर गेलेलं नाही आहे. बाजूला क्लिक केलं की तो जो टेबल आपल्याला बॉक्स आलेला दिसतो, हा बॉक्स ऑटोमॅटिक गायब होतो. टायटल आलेला आहे. ओके, आता मला आणखी काय ॲड करायचं आहे, इंडेक्स आली पाहिजे, लिजंड. आता या लिजंडला जायचं. मला असं वाटतं की माझ्या नकाशावरील जागेचा विचार करता या ठिकाणी लिजंड उत्तम प्रकारे बसू शकते. आता बाकी ही इतकी मोठी लिजंड आलेली आहे, याचं कारण काय आहे, तर याचं कारण असं आहे की मी जर माझ्या नकाशाला गेलो तर पहा की माझ्याकडे पण हे एवढे लेयर जे आहेत हे एवढे लेयर आहेत. आता मी काय करतो, हा माझा पहिला लेयर रिमूव्ह करून टाकतो. ArcGIS मध्ये ना याच्यावर चांगला पर्याय असतो, त्याला मल्टिपल विंडोज आपण ॲड करू शकतो. क्यूमध्ये मात्र त्याच्यावर मर्यादा आहे. हा माझ्याकडे पॉप्युलेशनचा नकाशा आहे, तो देखील मी इथून रिमूव्ह करतो.
आता गंमत पहा की तुम्ही इकडे गेलात की ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी त्या नकाशामध्ये आणि ओव्हरऑल त्याच्या लिजंडमध्ये देखील बदल झालेला आहे. हा बदल का झाला? तर इकडे पहा की या लिजंड आयटममध्ये मी या ठिकाणी ऑटो अपडेटला क्लिक केलेलं आहे. हे जर क्लिक नसेल तर तुम्ही तिकडं बदल केलात तरी तुमचा बदल इकडं दिसत नाही. त्याच्यामुळे इकडं नेहमी लक्षात ठेवा की या ऑटो अपडेटला तुम्ही क्लिक करून ठेवलेलं असलं पाहिजे. आता हा नकाशा म्हणून मी लिजंड देखील टाकलेली आहे. आता ही जी लिजंड आहे ती आपल्या गरजेनुसार वर खाली जिथं सोयीची जागा आहे तर अशा सोयीच्या ठिकाणी टाकून घ्यायची. पण नेहमी लक्षात ठेवा की नकाशाचं शीर्षक हे वर असलं पाहिजे. मी काही संशोधन पेपरमध्ये असं पाहिलं की काही जणांचे शीर्षक हे नकाशाच्या खाली असतात. तर नकाशाशास्त्रानुसार ते अलाउड नाही आहेत. नकाशाशास्त्रानुसार टायटल हा वरच असला पाहिजे. तो खाली असता कामा नये. खाली फक्त त्याला नंबर देऊ शकतो की मॅप 1, मॅप 2 किंवा फिगर 1, फिगर 2 जे काही आपण नंबरिंग संशोधनात वापरत असू, त्या पद्धतीने आपल्याला नंबरिंग करता येतं. आता आणखी काय राहिलेलं आहे, तर आपल्याला स्केल बार टाकायचे. मी स्केल बार घेतली आणि या ठिकाणी ड्रा केलेली आहे. पहा, हा इथे 0, 10, 20 आलं. आता असं का आलं? किंवा याच्या प्रॉपर्टीज कशा बदलायच्या? तर इथे पहा की हा मॅप 1 घेतलाय, ठीक आहे. तो सिंगल बॉक्स आहे. नको मला डबल बॉक्स पाहिजेत. ठीक आहे. किलोमीटर. लेबल युनिट मल्टिप्लायर 1 आहे. तो मी तिथं 2 करू शकतो. ओके. मी तो 1च ठेवतो. त्याच्यानंतर पहा लेफ्ट डिव्हिजन्स 2 केल्या. राईट डिव्हिजन्स 4 करतो, 5 केल्या. अकॉर्डिंगली त्या ठिकाणी इथं फिक्स्ड विड्थ आहे, त्याच्यापेक्षा फिट सेगमेंट विड्थ करता येतं आणि फिट सेगमेंट विड्थ केलं की ऑटोमॅटिकली सुरुवातीलाच त्या ठिकाणी बदल झालेला असतो. आता पहा पुन्हा तुम्हाला या ठिकाणी काय होतंय की तुम्हाला त्या स्केलशी संबंधित माहिती दिसत नाहीये आणि मग तुम्हाला त्याच्यात काही बदल करायचा असेल तर काय करायचं? तर पहिल्यांदा तुमचं या स्केलवर क्लिक असलं पाहिजे तरच तुम्हाला त्याच्या या आयटम प्रॉपर्टीज ज्या आहेत, या आयटम प्रॉपर्टीज दिसणार आहेत. ओके. तर आपण या ठिकाणी हे स्केल बार टाकलेलं आहे. त्या स्केल बारला स्केल बार असं म्हणण्याची गरज नसते आणि नेहमी लक्षात ठेवा की त्याचं अंतर लिहिण्याची गरज नसते. प्रमाणपट्टीवरील अंतर लिहायचं आहे. पण त्या प्रमाणपट्टीची लांबी देखील लिहिण्याची काही गरज नसते. शक्यतो करून आपण नेहमी डबल बॉक्स वापरतो, सिंगल बॉक्स वापरू नका आणि नकाशाशास्त्रानुसार प्रायमरी डिव्हिजन, सेकंडरी डिव्हिजन सगळे जॉग्राफर मला असं वाटतंय की प्रमाणपट्टी शिकवत असतील आणि प्रमाणपट्टी शिकवत असताना त्या ठिकाणी आपण हीच कन्सेप्ट वापरतो, प्रायमरी डिव्हिजन, सेकंडरी डिव्हिजन आणि डबल बॉक्स. तर त्याच्यानुसार ही प्रमाणपट्टी मी या ठिकाणी ॲड केलेली आहे. याच्यात सुरुवातीलाच जर मी काही बदल केला असता तर आणखी याच्यामध्ये बदल होऊ शकतो. फिक्स विड्थ न करता फिट टू सेगमेंट केलं तर त्याच्यामध्ये देखील काही बदल जे आहेत हे बदल करता येतात. याची हाईट आलेली आहे 3 मिलीमीटर. म्हणजे जे बाय डिफॉल्ट आलेलं आहे त्याच्यामध्ये काही बदल करायला तुम्ही जाऊ नका. ओके. मला आणखी काय ॲड करायचं आहे, तर मला इथं नॉर्थ ॲरो ॲड करायचा. मी हा नॉर्थ ॲरो घेतला आणि या वरच्या कोपऱ्यामध्ये जाऊन तो नॉर्थ ॲरो मी टाकतोय. नेहमी लक्षात ठेवा की नॉर्थ ॲरो जो आहे हा नेहमी नकाशाच्या वरच्या कोपऱ्यालाच असावा. आता या नॉर्थ ॲरोचे 2 प्रकार खाली इथं दिसतात पहा. म्हणजे जोपर्यंत मी याच्यावर क्लिक केलेलं आहे. आता याची अडचण काय आहे? हा फक्त ॲरो आहे. पण त्याला नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ असं काही लिहिलेलं नाही. मग त्याच्यासाठी मी काय करायचं? तर या ठिकाणी खाली जाऊन सिलेक्ट करायचं. मला कोणता नॉर्थ पाहिजे? मला आता हा नॉर्थ पाहिजे. तर हा नॉर्थ मी इथं घेतलेला आहे. पण इथं क्लिक करून पहा की इथं मला ते एन दिसत नाही. त्याच्यासाठी काय करायचं आहे? तुम्ही या ठिकाणी रास्टरला क्लिक करा आणि या रास्टरला क्लिक केल्यानंतर याची पोझिशन मिडल घ्यायची आहे. पहा ऑटोमॅटिकली हा नॉर्थ आला. पूर्वीचा माझा नॉर्थ ॲरो होता त्याला एन दिसत नव्हतं. आता याला हे एन दिसतं आहे. हा एक बदल जो आहे हा बदल तुम्ही समजून घेतला पाहिजे. आता नकाशाच्या प्रॉपर्टीज म्हणून मला फक्त आणखी एक गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजेच
ग्रिड्स, आणि हे ग्रिड्स टाकायसाठी मला कुठे जायचं आहे, तर एक म्हणजे मला याला फ्रेम पाहिजे म्हणून फ्रेमला क्लिक केलं आणि त्याच्यानंतर ग्रिडसाठी या ठिकाणी ग्रिड्स हा ऑप्शन आहे पहा, आणि हा ऑप्शन येण्यासाठी आधी मी याच्यावर ॲड केलेलं असलं पाहिजे. मी याला क्लिक केलं आणि मग मॉडिफाय ग्रिड हा ऑप्शन येतो. टाईप घ्यायचा आहे सॉलिड. सॉलिड घेतलं तर सगळ्या रेषा येतात. क्रॉस घेतलं तर मध्ये मध्ये क्रॉस येतात. तर मी इथं असं म्हणेल की फ्रेम अँड अनोटेशन्स ओनली. यूज मॅप CRS, यूज मॅप युनिट्स, आणि इकडं मग ते तुमचे त्याचं इंटरवल टाकायचं. तुम्ही आता उदाहरणार्थ 1 चा डिफरन्स घेतला म्हणजे हे 1 डिग्रीचा, तर आपण फरक पाहू शकतो. इथं नो फ्रेम आलं आहे. आता त्याचे प्रकार आहेत झेब्रा, त्याच्यानंतर झेब्रा नॉटिकल, त्याच्यानंतर इंटेरियर टिक्स, एक्सटेरियर टिक्स, इंटेरियर अँड एक्सटेरियर टिक्स, लाईन बॉर्डर नॉटिकल असे ऑप्शन्स आहेत. मी इथं झेब्रा नॉटिकल घेतो. ओके. आता हे माझा नकाशा जो आहे तो लहान प्रदेशाचा आहे, त्याच्यामुळे कदाचित 1 डिग्रीचं इंटरवल एवढं फारसं दिसत नाही, त्याच्यामुळे 0.5 करतो. त्याच्यानंतर खाली देखील 0.5. लेफ्ट डिव्हिजन ऑल, राईट ऑल, टॉप ऑल, बॉटम ऑल करायचे. त्याच्यानंतर ड्रॉ कोऑर्डिनेटला आपण इथं आधी क्लिक केलं पाहिजे, तर हे येतात पहा. ओके. आता हे ड्रॉ कोऑर्डिनेट केल्यानंतर आणखी एक अडचण आली पहा, म्हणजे आता हे तुम्ही इथं पाहिल्यानंतर लक्षात येईल. जस्ट इकडे दाखवतो. आता हे जे 17.50 आलं, हे काय आलेलं आहे, आडव्या दिशेत आल्याने या कागदाच्या बाहेर जाते. मला ते तसं नको आहे, मला रोटेटेड पाहिजे. मग त्यामुळे लेफ्टला मी काय केलं, शो ऑल, आउटसाइड फ्रेम, व्हर्टिकल असेंडिंग. तसंच राईटला ओके फिनिश. आता मी याला झूम टू मॅप करतो. पहा, माझा हा नकाशा तयार झालेला आहे. मी याला आधी सेव्ह करतो. हा माझा नकाशा सेव्ह झाला. आता मी बंद केल्यानंतर पुन्हा जरी उघडला तरी हा नकाशा मला या ठिकाणी दिसणार आहे. माझ्याकडून आज मी या ठिकाणी थेमॅटिक मॅपिंग आणि लेआउट हे दोन्हीही मुद्दे कव्हर केलेले आहेत. आता तुमचे जे प्रश्न असतील या प्रश्नांना उत्तर द्यायला मला आवडेल. थँक्यू. प्लीज. कुणाला काही प्रश्न असतील तर यस, सरांना अंकुश सर, विचारू शकता तुम्ही. अंकुश डोके सर. डोके सर हात वर आहे, बोला. हॅलो सर. हा बोला बोला. हॅलो. हा बोला. हा म्हटलं सर, याच्यामध्ये आपण जसं इतर ठिकाणी शॉर्ट कीज काही वापरतो हा सेव्ह करण्यासाठी समजा, किंवा Yes. आपण रिडू अनडू करण्यासाठी, Yes, याच्यात yes. काही शॉर्ट कीज वगैरे आहेत का तशा? आहेत, पण मी कधी प्रयोग नाही केला. आपल्यालाही सर्च करावं लागेल. ओके ओके. कारण मी मायक्रोसॉफ्ट वर्डला टोटल शॉर्ट कीज वापरतो, पण इकडे मी कधी वापर नाही केला. अच्छा. मी वापर त्याचं आपल्याला इकडे कसं एखाद्या कमांड वरती गेल्यानंतर आपलं शॉर्ट की पण दाखवतं, तसं इथं दाखवताना दिसत नाही तसं ना. नाही, मोस्टली हे जे ह्याचे सॉफ्टवेअर्स आहेत ना, त्याला कधी कधी असं असतं की सेटिंग मध्ये जाऊन तुम्हाला बदल करावा लागतो. ओके. आणि सेटिंग मध्ये जाऊन त्या शॉर्टकट कीज तुम्हाला डिफाईन कराव्या लागतं, शोधावे लागते. म्हणजे आपल्यालाच डिफाईन करावं लागतं. मी कंट्रोल ई चा अर्थ काय, मी कंट्रोल पी दाबलं तर त्याचा अर्थ काय, हे आपल्याला डिफाईन करावं लागतं. आता QGIS च्या बाबतीत ते करता येतं का हे शोधावं लागेल, कारण मी कॅम्पस च्या बाबतीत तरी मोस्टली त्या प्रकारे मी सेट करून ठेवलेलं आहे, त्याच्या आधारे मी हे बोललो. ओके ओके. थँक्यू सर, थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, बोलते व्हा. या प्रकारच्या थीमॅटिक मॅपिंगसाठी देखील अनेक वेळेला कामं येतात, आणि माझा अनुभव असा आहे की 1-2-3 वर्षापूर्वी XYZ अध्यापक माझ्याकडे आले होते, आणि तेव्हा त्यांनी ऑफर केलेली अमाऊंट ही खूप मोठी होती, पण तेव्हा माझ्याकडे दुर्दैवाने विद्यार्थी नव्हते, नाहीतर मला विद्यार्थ्यांना एक उत्तम रोजगार तेव्हा देता आला असता. कारण एका जिल्ह्याचं पूर्ण मॅपिंग करायचं होतं, आणि त्याच्यासाठी 1 ते 1.5 लाख रुपये अमाऊंट ते अध्यापक द्यायला तयार होते.
यस डोके सर, पुन्हा आपला हात वर आहे. नाही सर, नाही बाय ओके. डिफॉल्ट काय तर यस यस. सर हा बोला बोला सर, सतीश सर बोला. सर खूप चांगल्या प्रकारे आपण मार्गदर्शन केलेलं आहे. Thank you, sir. पण अजून एक थोडीशी एक स्टेप फक्त त्याच्यात ऍड करून घ्या की एक्सपोर्ट मॅप, कारण ते पण एक खूप यस गरजेचं आहे. दाखवतो दाखवतो. विद्यार्थ्यांच्या थँक्यू दृष्टिकोनातून. दाखवतो, हो. लगेच Thank you, sir. दाखवतो, लगेच दाखवतो. यस मोरे सर बोला. सर छान पद्धतीने एक्सप्लेनेशन केलं तुम्ही सध्या. थँक्यू सर. एक्सेलचा डाटा याच्यामध्ये कन्वर्ट करू शकतो का आपण करू सर? शकतो. मी हा सगळा डेटा टाईप नाही केलेला, एक्सेल मधूनच घेतलेला आहे. आता माझ्याकडे एक्सेल सीट नसेल, नाहीतर मी इमिडिएटली डेमो दिला असता. आणि उद्या आपल्या ह्याच्यात सेशन त्याचं फिक्स आहे. उद्याच्या जर समजा जे एक्सपर्ट बोलणार आहेत त्यांच्याकडून काही मिस वाटलं तर मी स्वतः त्याच्यावर पुन्हा नंतर आणि डेमो देईन तिथेच. मग एक्सेल फाईलची प्रॉपर्टी किंवा त्याचं नेम बदलावं लागेल सर? एक फील्ड कॉमन असावी लागते. SLV का कोणती ठेवावी लागेल मग? CSV ला आपल्याला एक्सेल कन्वर्ट करावी लागते. CSV ला का? हो हो, ते सोपं आहे. म्हणजे एक्सेल फाईल ओपन करायची, त्याला सेव्ह ॲज CSV करायचं आणि ती CSV फाईल इकडे आणावी लागते आपल्याला मॅप लेआउटमध्ये. आपण अच्छा. आर्कमध्ये काय करतो की डायरेक्ट त्याला जॉईन अँड रिलेट करतो, तसं इकडं नाही आहे. इकडे अगोदर ती त्या इंडेक्समध्ये घ्यावी लागते आणि नंतर अटॅच करायचे. आणि अटॅच करून पण काम भागत नाही. आर्कमध्ये खरोखर खूप सोपं आहे. त्याला अटॅच केलं की संपलं. ते ॲट्रिब्यूट त्याला कायमचे राहतात. इकडे आपल्याला हे ॲट्रिब्यूट दिसतात, मात्र मॅपिंगला वापरता येत नाहीत. मग त्याच्यासाठी बरोबर. पुन्हा आपल्याला फील्ड कॅल्क्युलेटर वापरावा लागतो. आणि सर काल मी तुम्हाला एक क्वेश्चन केला होता, ते 10 तालुके आहेत वगैरे हां सर. त्याच्यासाठी ना मग तुम्ही विलेजचे लॅटलॉंग पाहिजेत आपल्याला? नाही गरज नाही. तुमच्याकडे कसं आता उदाहरणार्थ मी असं गृहीत धरतो की खानापूर तालुका फोडलाय. अच्छा. हा ओके, उदाहरणार्थ आता या फोडलेल्या खानापूरमध्ये एक कडेगाव असेल आणि एक खानापूर असेल उदाहरणार्थ. मला माहित नाही वस्तुस्थिती काय आहे. ओके, तर नाही बरोबर आहे. खानापूर. हां बोला सर. हॅलो हॅलो सर, आवाज येत नाही येत आपला. हा सर, मी ऑडिबल? हां आता येतोय. हॅलो. हां येतोय सर, बोला. हा, खानापूर तालुका त्यांनी फोडून काय केलेला आहे, पलूस आणि कडेगाव तालुका क्रिएट केलेला आहे नवीन. ओके ओके, मग आता त्यात काय करायचं? आता फक्त विलेजची नावं असेल तर चालतील का? हो हो चालतात. तेच मी म्हटलं तुम्हाला. पलूस तालुक्यात कुठली गावं आहेत तेवढं फक्त हे करा, उरलेली कडेगावची झाली. अच्छा, क्लिअर नाही झालं. मला एखादा व्हिडिओ मिळाला तर बरं होईल नाही, त्याच्यासाठी. व्हिडिओ नाही माझ्याकडे. मला एका तालुक्यातली सगळी गावं पाठवून द्या, मी तुम्हाला क्रिएट करून देतो आणि ॲट द सेम टाइम त्याचा व्हिडिओ पण करून पाठवतो. चालेल. मी तुम्हाला सांगली जिल्ह्यातील तहसील वाईजची विलेज लिस्ट पाठवतो. यस पाठवा. आणि त्याच्यासाठी मी जो आता हे डाउनलोड केलंय ना, तिकडं ते मॅच करून बघा. म्हणजे तुम्ही जी गावं म्हणताय ती सगळी त्यात आहेत का, काय प्लस मायनस? हो. ते प्लस मायनस असलं तर ते आधी क्रॉस चेक करा. आणि ओके अगदी सर, गरज ओके. असेल तर आपण 1 to 1 ऑनलाईन एखाद दिवशी बसू. माझं टाइम शेड्यूल तसं खूप बिझी असतं, पण तरी देखील मी अगदी दिवसा शक्य नाही झालं तर संध्याकाळच्या वेळी मी 100% आपल्याला वेळ देईल. चालेल, संध्याकाळी आपण चर्चा करू. यस. ओके. थँक्यू सर. थँक्यू. सतीश सर, आपल्याला काहीतरी बोलायचं होतं. सर ते डेटा अटॅचमेंटचं खरं गरजेचं आहे सर. Yes, sir. बऱ्याचदा नाही, तो मी दाखवतो, कारण तो सगळ्यात महत्वाचा आहे. कारण हो, आता हो, जसं sir. मी म्हटलं की मोरे सरांनी सांगितलं, सांगली जिल्ह्यातल्या पॉप्युलेशनचं तुम्हाला समजा विलेज वाईज अनालिसिस करायचं आहे. ओके, तर तुम्ही काय बरोबर. करू शकता, तर सेन्ससचा पॉप्युलेशनचा विलेज वाईज डेटा घ्यायचा, तो त्याला अटॅच करायचा आणि जस्ट इकडं थेमॅटिक मॅपिंग क्रिएट करायचं आहे. मॅपिंगचा पार्ट कंप्लीट झाला आणि तोच डेटा तुम्ही SPSS मध्ये घेऊन त्याचं तिकडं स्टॅटिस्टिकल अनालिसिस करू शकता आणि याचं इंटिग्रेशन केलं तर तुमचा एक सुंदर पेपर त्याच्यातून निघू शकतो. हो सर, हो नक्कीच. थँक्यू. यापूर्वी आपण SPSS वर देखील मराठी माध्यमातून मागच्याच महिन्यात मला वाटतं एक प्रोग्राम घेतलेला होता आणि तोही खूप सुंदर झाला. हो सर, तो मिस झाला.
व्हिडिओ असतील तर ते पण आहेत शेअर आहेत करा. मी मी तर माझ्या तुमच्याशी युट्यूब चॅनलला कॉन्टॅक्ट सगळे करेल वाटल्यास टाकलेले तर. टाकले हो, चालेल. कारण येस येस थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. गायकवाड मॅडम बोला, आपला हात वर आहे. हा नमस्कार म्हणलं सर, खूप छान सांगताय माहिती थँक्यू. आणि मराठीमधनं असल्यामुळे ते जास्त लवकर कळतंय. बऱ्याच एम ए नंतर गॅप पडल्यानंतर तुमच्या या माहितीमुळे बऱ्याच गोष्टी मला कळत आल्यात. त्याबद्दल खरंच तुमची मी आभारी आहे सर. थँक्यू मॅडम, थँक्यू थँक्यू. ओके सर. ओके ओके बाय. डोके सर परत काय बोलायचं आहे? पुन्हा हात वर आलाय म्हणून विचार. ओके, मी आता तो मॅप एक्सपोर्ट कसा करायचा त्याचा डेमो देतो. बाकी विद्यार्थी मित्रांना तोपर्यंत काही प्रश्न असतील तर मनात ठेवा. अजिबात हेजिटेट करू नका. तुम्ही बोललात तर तुमचे सगळे प्रश्न सॉर्ट आउट होणार आहेत. येस, आता हा नकाशा मला एक्सपोर्ट करायचा आणि माझ्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी लेआउटला जायचं आणि एक्सपोर्ट. आता याचे ऑप्शन्स आहेत, एक्सपोर्ट ॲज PDF, एक्सपोर्ट ॲज इमेज, एक्सपोर्ट ॲज SVG वगैरे असे वेगळे ऑप्शन्स आहेत. मी पहिलं PDF करतो. QGIS कोड डेटामध्ये मी हे PDF टाकून दिलं. आता इकडे गेल्याबरोबर त्याचे वेगळे ऑप्शन्स विचारतात. ते ऑलवेज एक्सपोर्ट ॲज वेक्टर करता येतं आपल्याला, वेक्टर पाहिजे असेल तर, किंवा क्रिएट जिओस्पॅशियल PDF हेही आपल्याला करता येतं. आपल्याला जिओस्पॅशियल नको आहे, आपल्याला सिम्पल PDF फक्त आज रोजी पाहायचा आहे. मी सेव्ह केलं. यस फिनिश. हे झालेलं आहे पहा. मी इकडं हे ओपन पण पॅरलल करून दाखवतो तुम्हाला. पहा, हा नकाशा PDF फॉर्मॅटमध्ये माझ्याकडे आलेला आहे. पण PDF मधला नकाशा मला माझ्या रिसर्चमध्ये वापरता येत नाही. ओके, हा नकाशा मला कसा पाहिजे? हा नकाशा मला JPG मध्येच पाहिजे. एक्सपोर्ट ॲज इमेज. ओके, कोर्स डेटामध्ये मी टाकतोय. आता त्याची JPG की PNG, मी JPG घेतलेली आहे. सेव्ह म्हटल्यानंतर त्याचे पिक्सेल विचारेल. आणि नेहमी लक्षात ठेवा की कमीत कमी 300 DPI तरी तुमचं रिझोल्युशन असलंच पाहिजे. रिझोल्युशन जितकं हायर तितकं चांगलं, पण तितकाच तुमचा स्पेस जातो, हेही लक्षात ठेवा. हे झालेलं आहे. या ठिकाणी त्याचं JPG आलेले आहे. हे मी ओपन केलं पहा. हे इकडं आलेलं आहे. आता मला हे वर्ड डॉक्युमेंटला घ्यायचं आहे. मी वर्डला गेलो, माझा एखादा शोधनिबंध असेल त्या ठिकाणी, या ठिकाणी जॉईन ब्लँक डॉक्युमेंट घेतो. मी इथे इन्सर्टला गेलो, ज्या ठिकाणी माझं काही टाईप केलेलं असेल, ज्या कंटेंट नंतर घ्यायचं आहे तिथून इकडे गेलो आणि इकडे गेल्यानंतर कोर्स डेटामध्ये हा कोरोप्लेट मॅप माझा आहे. फिनिश. सर. हा सतीश सर बोला. सर ऍक्च्युली मी आता थोडस माझ्या स्वतःचं पर्सनल काम करतोय एक. ओके. तर म्हणजे जो एक माझा एक रिझन आहे मिडल तापे म्हणून. ओके. तर हा ज्यावेळेस मला ऍज अ वॉल मॅप म्हणून युज करायचा आहे तो मॅप जो मी एक्सपोर्ट केलेला आहे. पण त्याची आपण JPG ज्यावेळेस बनवतो ना तर त्याचं हे लिमिटेशन्स येतात बुवा. तर वॉल मॅपच्या स्वरूपात ज्यावेळेस घेतोय त्यावेळेस तर पिक्सल सोडतो, तर ते हायर रिझोल्युशन कुठपर्यंत म्हणजे मॅक्झिमम मर्यादा किती बुवा त्याची? नाही, आता त्याला काय करा सर, म्हणजे दोन गोष्टी तुम्हाला गुगल कराव्या लागतील. एक म्हणजे तुम्हाला तुमच्या वॉल मॅपची साईज ठरवायची. म्हणजे समजा मी असं गृहीत धरतो की तुम्ही काय केलंय, तुमच्या कॉलेजचं मॅपिंग केलंय, तो नकाशा तुम्हाला असा गेटवर लावायचा. बरोबर.
तर यात दोन प्रकार असतात. एक मी इकडे दाखवतो. पुन्हा एंटायर स्क्रीन शेअर. यस, मी इकडे न्यू लेआउटला जातो. आता याला मी सॅम्पल म्हणून नाव देतो. ओके, हा माझा न्यू लेआउट आला. स्क्रीन नाही दिसत. नाही देतो, स्क्रीन दिसत नाही. दिसते सर, दिसते सर. ज्यांच्यासाठी करतो त्यांना दिसत नसेल तर लेफ्ट होऊन रिजॉईन करा लगेच सर. तुम्ही जॉईन आले ना. ओके ओके. आता इथं पहिला प्रकार असा आहे की हा जो कागदाचा आकार आहे तो A4 आहे. इथे पहा, त्या A4च्या पलीकडे इथे कागदाचे वेगवेगळे आकार आहेत आणि याच्यानुसार तुम्ही कस्टम देखील करू शकता. अच्छा. हा, म्हणजे हा पहिला प्रकार आहे की तुम्ही तुमचा कागद A3 घेऊ शकता. ओके, A6 आहेत, B4, B5, B3, B1 लिगल जे काही असतील ते तुम्हाला ज्या साईजमध्ये प्रिंट करायचं आहे त्याच्यानुसार, किंवा त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही कस्टम करू शकता. आणि या कस्टममध्ये त्याची लांबी आणि रुंदी ही तुम्हाला डिफाईन करायची आहे. ही लांबी रुंदी या ठिकाणी कशात आहे? मिलीमीटरमध्ये. तुम्हाला ती इंचात पाहिजे असेल इंचात करू शकता, फुटात पाहिजे असेल फुटात करू शकता, मीटरमध्ये करू शकता. मी आपल्याला माहिती असेल की माझा जो वॉल मॅप आहे हा 3 मीटर रुंदीचा आहे आणि 2 मीटर उंचीचा आहे उदाहरणार्थ. आणि कदाचित तुमचा नकाशा उभा असेल तर तो रेशो उलटा पकडावा लागतो. तर हा एक इथून पर्याय आहे. आणि दुसरा पर्याय असा की तुम्ही गुगल करा आणि अमुक एका साईजला जर तुम्हाला प्रिंट करायचं असेल तर त्याचं रिझोल्युशन A4 साईजचं किती असावं हे तुम्ही टाकू शकता. पण मला वाटतं त्याच्यापेक्षा मी आता दाखवलेला पर्याय खूप चांगला आहे आणि याच्यानुसार तुमची क्वालिटी खूप मेंटेन राहील. तेच बघेल सर, काय हरकत नाही, मी प्रॅक्टिस करून बघेल. यस सर, यस. थँक्यू. थँक्यू सर. मला असं वाटतं की सर्वांचे प्रश्न संपले असतील. आहे का कुणाला अजून काही प्रश्न? सरांना तुम्ही विचारू शकता. मी रितिका जाधव, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ, आटले सप्रे पित्रे महाविद्यालय देवरुख यांच्या विद्यमाने आज आपण या ठिकाणी QGISच्या 5व्या दिवशीच्या ऑनलाईन वर्कशॉपमध्ये पाटील सरांनी आपल्याला सुंदर अशी मॅप लेआउट आणि थीमॅटिकल मॅपिंग याबद्दल जी माहिती सांगितली त्याबद्दल मी सरांचे आभार मानते. धन्यवाद सर.